सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 48 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता शशीनं चंद्राचा हात पकडून त्या अंधारात चालायला सुरुवात केली आणि त्यानं तिचा हात इतका घट्ट पकडला होता की त्याच्या त्या आवेगपूर्ण स्पर्शानं चंद्रा लाजून चूर होत होती. आणि ते दोघेही एका गावाच्या चौकात आले आणि त्यांनी बघितलं तर तिथे पण एक पोलीस गस्त घालत होता. आणि शशी तोंडात पुटपुटला आणि म्हणाला, बहुतेक यावेळी सरकारनं मला जावई करून घ्यायचं ठरवलंच आहे. इतका कडक बंदोबस्त केलाय की कुठून जायला जागासुद्धा नाही. चंद्रानं आता ते थोडंसं ऐकलं आणि म्हणाली, तू काय म्हणालास? तुझं लग्न ठरलंय का? आणि कोणाचा जावई होणार तू? आणि शशी म्हणाला, तसं नाही ग बाई, सरकारचा जावई असं म्हणत होतो मी. चंद्र आश्चर्याने डोळे मोठे करून म्हणाली, म्हणजे तू इतका मोठा माणूस आहे का? आता सरकारचा जावई होशील की काय? आणि शशी म्हणाला, तसं समज, पण शांत राहा, मला विचार करू दे. चंद्र काहीच न समजून म्हणाली, पण मी काय म्हणते, लोक पोलिसांचा आधार घेतात आणि तू पोलिसांपासून लांब का पळतो? अरे ते आपल्या संरक्षणासाठी असतात. चल आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना रातची रात आसरा मागूया. आणि शशी तोंड वाकडं करत म्हणाला, लय शहाणी आहेस, शांत बस आणि तुला नसलेलं डोकं चालवू नकोस, मला थोडा विचार करू दे, असं म्हणून तो शांत बसला. आणि चंद्रा म्हणाली, आता नाही का तिला तोंडाला लावणार? शशी पुन्हा काहीच न कळून म्हणला, तिला कुणाला? चंद्रा म्हणाली, तुझी ती बिडी र, तुला विचार करायचा असला की बिडी पितो ना तू, आणि ती फुकल्याशिवाय तुला काही सुचत नाही. तसं शशीनं तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला, खरंच तुला तिथंच सोडून यायला हवी होती, तुला मस्करी सुचते का? आणि चंद्रा पोटावर हात ठेवून म्हणाली, अरे खरं सांगू का, सकाळपासून खूप भूक लागली. आत्तापर्यंत माझे 4 टाईम व्हायला पाहिजे होतं, पण अजून एक पण झाला नाही. आणि शशीच्या लक्षात आलं की दोघांनी सकाळपासून काही खाल्लं नाही, या गावातल्या गावातच भटकत होते. शशी म्हणाला, या पोलिसाला चकमा देऊया आणि कुठे काही मिळते का ते बघू. आणि आता मी सांगतो तसं कर, असं म्हणून तो त्याचं तोंड तिच्याजवळ घेऊन गेला. तशी चंद्रा दचकली आणि म्हणाली, काय करतो, इतक्या जवळ कशाला आला? शशी दबक्या आवाजात म्हणाला, अगं बाई, तुझा कान इकडे कर. आणि त्यानं तिच्या कानात काहीतरी सांगितलं. आणि चंद्रा म्हणाली, मी? पण त्यांनी मला धरून ठेवलं तर मी असं करू का? आणि शशी म्हणाला, काय नाही होणार, तू जा ग. चंद्रानं डोक्यावर पदर घेतला आणि त्या पोलिसाकडे गेली आणि त्याला म्हणाली, पोलीस दादा, अगं पोलीस दादा, किती वाजले व? आणि पोलीस तिच्याकडे बघून म्हणाला, कोण तू, गावात नवीन आहेस का? ती म्हणाली, हो पाहुणी आहे आणि माझं मालक आत्ता येतो म्हणून तिकडं गेलेत बघा, अजून आलं नाही. तेवढं किती वाजले सांगा की. पोलिसानं तिला वेळ सांगितली आणि मग चंद्रानं इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली आणि म्हणाली, माझं मालक येईपर्यंत मी इथंच थांबते तुमच्यासोबत. आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन पोलीस गुंतला बोलण्यात हे बघून शशीनं हळूच तिथून पळ काढला आणि पुढच्या आळीमध्ये शिरला आणि पुढे जाऊन चंद्राला शिट्टी मारली. आणि चंद्रानं ओळखलं की शशी त्यानं सांगितलं होतं त्या ठिकाणी पोहोचला. आणि मग ती पण गडबड करत म्हणाली, चला चला, मी पण जाते बरं का, तुमच्याशी बोलून लय बरं वाटलं. आणि तो पोलीस म्हणाला, अगं पण तुझा मालक कुठं आलाय अजून? आणि चंद्रा म्हणाली, आता येतेलच की घरी. आणि इतक्या रातचं बाय माणसानं असं बाहेर फिरणं बरं दिसत नाही, असं म्हणून ती पटकन शशीकडे गेली. आणि शशी म्हणाला, लवकर याला काय झालं होतं, त्याच्यासोबत हवा पाण्याच्या गप्पा मारत बसली होती का? आणि चंद्रा म्हणाली, त्याला संशय आला असता म्हणजे मग लय विचार करून वागावं लागतं बाबा. पण तू मला धड काही सांगितलं नाही. मला सांगितलं असतं तर मी मदत करेन ना तुझी. तरीही शशी म्हणाला,
वेळ आल्यावर नक्की सांगतो, चल. असं म्हणून ते दोघे पुढे पुढे निघाले आणि पाठीमागे आणखीन दुसरे 2 पोलीस गाडी घेऊन पोहोचले आणि ते त्या चौकातल्या पोलिसाला म्हणाले, खबर मिळाली आहे की तो एकटा नाही, त्याच्यासोबत एक बाई पण आहे. त्यामुळे असं जोडपं दिसलं की लगेच पकडायचं. आणि बाईनं लाल साडी घातली आहे. आणि आता ते ऐकलं तसा तो पोलीस म्हणाला, आई शपथ, म्हणजे ती आताच माझ्यासोबत बोलून गेली आणि ती तीच होती का त्याची साथीदार? मला किती उल्लू बनवलं तिनं. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, काय, किती वेळ झाला? तो पोलीस म्हणाला, 15-20 मिनिटं झाली. आणि तो इन्स्पेक्टर आता घाई करत म्हणाला, कमान हरिअप, म्हणजे ते दोघे इथेच कुठेतरी असणार. त्यांना संशयास्पदरित्या खूप जणांनी फिरताना पाहिलं आहे. चला, आत्ता या गावातलं प्रत्येक घर ना घर, झाडी झुडपं शोधून काढा. उद्याचा त्याचा सूर्य तुरुंगात उगवणार. असं म्हणून आता ते कामाला लागले. आणि इकडे एका आळीमध्ये घुसल्यानंतर चंद्रा त्याला म्हणाली, अरे खरंच भूक लागली खूप. आता माझ्याच्यानं चालणं होत नाही. शशीनं तिची अवस्था पाहिली आणि म्हणाला, बरं, इथे कुठे दुकान आहे का ते बघतो, तोपर्यंत पाणी पी. असं म्हणून त्यानं तिथेच हातपंप होता त्याचा दांडा हलवायला सुरुवात केली. चंद्रानं थोडंसं पाणी पिलं आणि बंद केलं आणि म्हणाली, पाणी पिऊनसुद्धा पोटात त्रास होतोय. मग तिनं हातपंप हलवला, शशी पाणी पिला आणि तो म्हणाला, ते बघ, किराणा मालाचं दुकान. ते बघ दुकान आहे आणि ते तिथं नक्की काहीतरी भेटेल. आता दोघेही तिथं गेले आणि मिळेल ते गोळ्या, चॉकलेट, पापड्या, फरसाण असं सगळं घेतलं तिनं. आणि तिनं सगळं ओट्यातच घेतलं आणि खात खात पुढं गेली आणि त्याला म्हणाली, तू पण खा की. शशी म्हणाला, नको, आधी तुझं पोट भरू दे. चंद्रा म्हणाली, पण आपण आजची रात्र कुठं उजडायची? पावसा पाण्याचा तू असा का वनवास मांडला आहे कुणास ठाऊक. आणि शशी म्हणाला, का? वनवासाला गेलेल्या प्रभू रामचंद्राचं खूप कौतुक करतेस की. मग आता तू माझ्यासोबत आलीस तर काय बिघडलं? तुझं पण कौतुक होईल की सीतेसारखं. आणि चंद्रा म्हणाली, पण ती तिच्या नवऱ्यासोबत वनवासाला गेली होती आणि मी काय म्हणून तुझ्या मागे मागे फिरते कुणास ठाऊक. तसं शशी जागेवर थांबला, ब्रेक लावावा तसा. आणि पाठीमागून त्याच्याच पावलावर पाऊल टाकत येणारी चंद्रा एकदम त्याच्या पाठीला धडकली आणि तिच्या नाकाचा शेंडा दुखावला. आणि नाक चोळून ती म्हणाली, आता का थांबलंस? आणि शशी तिला म्हणाला, तू आत्ता म्हणालीस ना की तू माझ्या मागे का फिरतेस, पण मी तुला मागे फिर म्हणालोच नाही. तू चालीस तुझा जीव वाचवून आणि अजूनही वेळ गेलेली नाही. इथेच थांब, परत फिर, ते पोलीस तुला तुझ्या घरी सोडतील. आणि चंद्रा म्हणाली, आणि तू, तुझं काय? शशी म्हणाला, माझा आणि पोलिसांचा 36चा आकडा आहे, तुला नाही समजणार. आता काय करायचा तो निर्णय घे. असं म्हणून तो पुढे निघाला आणि चंद्रानं जराही विचार न करता पुन्हा त्याच्या मागे जायला सुरुवात केली. आणि आता लगेच ते पोलीस त्या किराणा मालाच्या दुकानात आले आणि म्हणाले, एक लाल साडीची बाई आणि एक माणूस, तसे दोघेही तरुण आहेत, ते इथे आले होते का? आणि दुकानदार म्हणाला, हो हो साहेब, अहो आत्ताच गेले, माझ्याकडून भरपूर खाऊन गेले, जास्त लांब गेले नसतील बघा. आणि शशी आणि चंद्रानं एक वळण घेतलं आणि पुढच्या आळीत घुसणार इतक्यात समोर पोलीस दिसले. आणि आता ते प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावून चेक करत होते. आणि शशीनं तिथंच चंद्राच्या हाताला पकडलं आणि भिंतीसोबत उभा राहिला. आणि दुकानदारानं सांगितलेली माहिती ऐकून पोलीस त्यांच्या मागे मागे पळाले. आता समोरही पोलीस आणि मागेसुद्धा पोलीस. काय करावं शशीला कळेना. आणि त्यानं आता पटकन इकडे तिकडे पाहिलं तर एका घरात धूर येत होता आणि दरवाजा फक्त पुढे ढकलला होता. आणि शशीनं चंद्राचा हात पकडला आणि पटकन त्या घरात घुसला आणि दार लावून घेतलं. तशी आता त्या घरातली माणसं गडबडली आणि म्हणाली, कोण आहात तुम्ही आणि असे कसे घरात घुसला? आणि त्या घरातली बाई म्हणाली, अहो घरात बाळंतीण बाई आहे आणि कसं काय घुसला तुम्ही?
तुम्हाला काय कळतं की नाही? तसं शशीनं बॅग उघडली, त्याच्यातून पैशांचे बंडल काढले आणि त्या माणसाच्या हातावर टेकवले आणि म्हणाला, आम्हाला एक रात्र आसरा हवा. पोलीस मागे लागलेले आहेत, त्यांच्यापासून वाचायचं आहे. जर पहाटेपर्यंत मला वाचवलं तर आणखीन पैसे मिळतील. तो माणूस आता इतके पैसे बघून चक्रावला. अचानक धन लाभ व्हावा अशी लक्ष्मी तिन्ही सांजची त्याच्या घरात आली होती आणि तो विचार करत होताच की इतक्यात दरवाजावर इन्स्पेक्टरने टकटक वाजवलं आणि म्हणाला, पोलीस आहेत, दरवाजा उघडा, घराची झडती गेली आहे. तसं आता सगळेच घाबरले आणि तो माणूस हळूच म्हणाला, मी लपवलं असतं तुम्हाला, पण घर फक्त एवढंच आहे. आता तुम्हाला लपवून लपवून कुठं लपवणार? चंद्रानं आणि शशीनं आता त्या घराकडे पाहिलं तर 2च खोल्या होत्या, एक आतली आणि एक बाहेरची. आणि आतल्या खोलीमध्ये त्याची नुकतीच 15 दिवसांची बाळंतीण झालेली मुलगी होती. आणि आता शशी म्हणाला, संपलं सगळं, आता मी वाचत नाही. आणि आता चंद्राला पटकन आयडिया सुचली आणि ती त्याला म्हणाली, इकडे ये, असं म्हणून ती तिच्या पिशवीतून साडी काढायला लागली. आणि शशी म्हणाला, अगं आता साड्या काही काढतेस बाहेर, हे काही टाईमपास करण्याची वेळ नाही, कशाला पिशवी रिकामी करतेस? आणि चंद्रा हळूच म्हणाली, तू बोलू नकोस र, फक्त शांत बस. आणि तिनं आता तिची साडी काढली आणि शशीला साडी नेसवायला सुरुवात केली. तसा शशी चकित झाला आणि म्हणाला, अगं मला का साडी नेसवतेस? आता तुला मस्करी सुचते का? आणि चंद्रा म्हणाली, गप्प बस. आणि ती त्याला पटकन आतल्या रूममध्ये घेऊन गेली. आणि 15 दिवसांची बाळंतीण असलेल्या त्या मुलीला तिनं हात जोडले आणि उठवलं. ती सुद्धा लगेच उठली. तिनं शशीला त्या खाटावर झोपवला, त्याच्या अंगावर गोधडी टाकली आणि त्याच्या कानाला सुद्धा बांधलं आणि त्याच्यापुढं बाळ झोपवलं. आणि त्याला म्हणाली, फक्त तुझं तोंड दिसू देऊ नको, नाहीतर दाढीवरून लगेच ओळखतील. आणि आता हिचं काय चाललंय असं वाटून शशी काही न बोलता गुपचूप झोपला. चंद्रानं सुद्धा तिची साडी फेडली आणि बाजूला फेकली आणि दुसऱ्या रंगाची साडी घातली आणि पाठीमधल्या पेटलेल्या गोवऱ्या फुंकत बसली. आणि तिनं त्या खोलीत खूप धूर केला आणि ती बाळंतीण होती ती चुलीपुढे जाऊन बसली. आता दारावरची टकटक वाढली आणि त्या माणसानं पैसे लपवले. दरवाजा उघडला आणि म्हणाला, साहेब तुम्ही, अहो काय पाहिजे? आणि इन्स्पेक्टर सगळीकडे बघून म्हणाला, दरवाजा उघडायला इतका वेळ का झाला? तू आमच्यापासून काही लपवत तर नाही ना? आणि तो माणूस म्हणाला, नाही साहेब, अहो काय लपवणार मी? एवढंच तर घर आहे गरीबाचं, तुम्ही झडती घ्या वाटल्यास. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, ते तर आम्ही करूच. कॉन्स्टेबल, त्या धान्याच्या कणग्या वगैरे चेक करा. कॉन्स्टेबल आता आत आले आणि धान्याच्या कणग्या चेक करू लागले. आणि साहेब इथं काहीच नाही असं म्हणाले. तसं आतल्या खोलीतून धूर बाहेर आला आणि इन्स्पेक्टर म्हणाले, इतका धूर का केलाय? आणि तो माणूस म्हणाला, माझी पोरगी बाळंतीण झाली, 15 दिवस झाले आणि बाळंतीणीला शेकण्यासाठी गोवऱ्या पेटवल्या आहेत. आणि इन्स्पेक्टर खरं खोटं करण्यासाठी थोडे आत गेले आणि त्यांनी तो धूर बाजूला सरकवत पाहिलं तर एक बाळंतीण बाई झोपलेली होती. तिच्या समोर बाळ होतंच आणि घरात 3 बायका होत्या असं त्याला दिसलं. आणि इन्स्पेक्टर म्हणाले, ज्या खाटावर झोपलेल्या आहेत त्यांचा चेहरा बघायला मिळेल का? तशी चंद्रा म्हणाली, आहो साहेब, असं काय करताय? एकतर तिला खूप मुश्किलीनं झोप लागली, बाळ रात्रभर रडतं, झोपू देत नाही, तुम्ही कशाला अजून तिला उठवता? इन्स्पेक्टर म्हणाले, मी फक्त चेहरा बघतो आणि जातो. आणि चंद्रा म्हणाली, आहो तुम्हाला काही वाटतं का नाही? असली कसली पोलिसाची जात आहे व तुमची? कुणावरच विश्वास नाही? बाळंतीण बाईला असं करणार का आता तुम्ही? तुम्हाला पण तुमच्या घरचे असतीलच की, आणि त्यांना असं केलं तर कसं वाटेल? आणि इन्स्पेक्टर थोडे खजील झाले आणि परत फिरले आणि म्हणाले, सॉरी. आणि पुन्हा जाता जाता म्हणाले, एक पुरुष एक बाई लाल साडीतली जर इथे आली तर नक्की कळवा. आणि तो माणूस म्हणाला, हो हो साहेब, नक्की कळवतो. आणि आता जाता जाता पोलिसाची नजर तिथंच असलेल्या बूट आणि चप्पलवर गेली आणि ते थांबले. आणि इन्स्पेक्टर
त्या माणसाला म्हणाले, हा बूट कोणाचा? आणि आता तो माणूस थोडा घाबरला आणि लगेच म्हणाला, साहेब अहो माझाच आहे. आणि पोलीस निघून गेले. पण पोलीस निघून गेले आणि त्यांनी अख्खं गाव पालतं घातलं. पण शशी आणि चंद्रा त्यांना कुठेच दिसले नाहीत आणि त्यांना जमिनीनं खाल्लं की आकाशानं गिळून टाकलं हेच कळेना. आणि शशी आता उठला आणि त्यानं साडी काढली आणि हसूनच चंद्राच्या हातात दिली आणि म्हणाला, थँक्यू सो मच. आणि चंद्रानं वाकडं तोंड करून केलं आणि म्हणाली, मचमच काय करतोस? ते करायचं राहू दे. भूक लागली. माझ्या पोटात आधी काहीतरी कर. आणि शशी हसायला लागला.